शर्मिष्ठ, तुला आठवतं माधवाचार्यांच्या गायन शाळेमध्ये हे एकच गाणं आपण दोघींनी म्हटलं होतं परीक्षेच्या वेळी, आठवतं? होय देवी, आठवतं. सभागृहातल्या मंचकावर माझे बाबा बसले होते, महाराज वृषपर्वा बसले होते आणि हो, कचदेवही बसले होते. त्या तिघांची मनं जिंकण्यासाठी आपण केवढी पराकाष्ठा केली होती, आठवतं? होय देवी, आठवतंय.
सभागृहातले स्तुतीचे गजर ऐकल्यावर मला वाटलं मी जिंकले. हो, आपणच सभागृहाला जिंकलं होतं देवी. सभागृहाला, कचदेवांना नाही. म्हणजे आत आल्यावर ते माधवाचार्यांना म्हणाले, शर्मिष्ठेच्या गाण्यात रस आहे आणि देवयानीच्या गाण्यात स्वर. म्हणे नुसत्या स्वरांचा विलास मला आवडत नाही. सभागृहातली सारी प्रशंसा त्या 2 वाक्यांनी फार विरघळून गेली. मी घरी गेले आणि धुमसून रडायला लागले. कचदेवांनी निव्वळ थट्टा केली भगवती. काहीतरी कुसपट काढून आपल्या दोघींना रडायला लावण्यात तेव्हा त्यांना फार मौज वाटायची. कचदेवांनी खोटं नाही सांगितलं. अहो, मीच वेडी होते ग त्यावेळी. अगं, कोणतंही गाणं, अगदी माणसाच्या आयुष्याचं देखील, नुसत्या रसानं नाही तर स्वरानंच रंगतं हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. मी स्वरांची उपासना केली म्हणून प्रतिष्ठानची सम्राज्ञी झाली. नुसत्या रसाच्या मागे वाहवत गेले असते ना तर एखाद्या भिक्कारड्या आश्रमात सासऱ्याची फाटकी वस्त्र शिवत बसले असते. कचदेवांना माझं गाणं आवडलं नाही तेच फार चांगलं झालं. ते जाऊ दे. महाराजांकडून कोणी दूत आला होता? दूत नाही. विवाहाच्या पहिल्या रात्रीही मला त्याला उशीर करणारी ही माणसं राजवाड्यातच जन्माला येऊ शकतात. पट्टराणीचा निरोप वाऱ्यावरच फिरून गेला म्हणायचा. निरोप कसला? म्हणजे तू महाराजांपर्यंत माझा निरोप पोचवला नाहीस? नाही, म्हणजे आपण मला काय? अशोक वनातल्या शिवालयात महाराज मला भेटणार होते, पण मी परस्पर इकडे आले आणि हेच प्रतिहाराबरोबर त्यांना कळव म्हणून मी तुला सांगितलं होतं. का नाही कळवलास? नाही, म्हणजे मी ऐकलं नाही देवी. ऐकलं नाही हे खोटं. शब्द कानांवर पडले तरी पाय पुढे जायला तयार नसतात तुझे. मी पाहून ठेवलंय. तुझी राजकन्येची मिजाच अद्याप उतरलेली नाही. तसं नाही देवी. ज्या क्षणी दासी म्हणून आपल्या पायाचा आश्रय घेतला त्याच दिवशी माझं राजकन्येचं आयुष्य संपलं. त्या क्षणी सम्राट वृषपर्व्याची मुलगी मेली आणि देवयानीची दासी जन्माला आली. असं? पण मला तर इथे दानवेश्वराची कन्या समोर दिसतेय. शर्मिष्ठे, तुझ्यासारखी गर्वशील माणसं आपणहून मरत नाहीत. त्यांना मारावं लागतं. ठेचून ठेचून मारावं लागतं. दानव कुळातली मुलगी आहेस ना तू. चुकले मी भगवती, क्षमा करा. सांगितलेलं सारं साहित्य आत नेऊन ठेवलंयस? हो, ठेवलंय. म्हणजे का बरं मी सांगितलेल्या अत्तराचं सिंचन केलंयस? हो, तेही केलंय. फुलांचे गुच्छ, गजरे? हो, तेही तयार आहेत. मी माझ्या स्वतःच्या हातानं गुंफलेत ते. हे पहा देवी. अरे वा, छान, शाबास. बटकीच्या व्यवसायात तुझी बरीच प्रगती झालेली दिसते शर्मिष्ठे. कधी कधी मला वाटतं तुझा जन्म राजवाड्यात झाला खरा, पण तुझ्यात दासीचे गुणच अधिक आहेत. तुझ्या राजबंसी रक्तामध्ये बटकीच्या रक्ताची एक धारा कधीतरी मिसळलेली दिसते. दुष्ट, नीच, चांडाळीण. असं देवयानी, आज जरी मी तुझी दासी असले तरी मूळची दानवेश्वराची कन्या हे मी विसरू शकत नाही आणि तूही विसरू नको. हो का? नाही विसरणार. हातून घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून, दानवांच्या कुळाची आणि राज्याची हानी होऊ नये म्हणून मी दासी होऊन तुझ्या पायाचा आश्रय घेतलाय. असं? पण म्हणून मी माझा स्वाभिमान मारून टाकलाय असं नाही. हो का? 100 वेळा देवांना समरांगणात चिरडून टाकणाऱ्या दानव कुळात या शर्मिष्ठेचा जन्म झालाय. स्वाभिमानासाठी जगणारी आणि स्वाभिमानासाठी मरणारी जमात आहे आमची. हो का? छान. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या. अगं बोल बोल नाही. बोल ना. दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या भटुरग्याच्या घरात माझा जन्म झाला नाही. तुझ्यासारखा असंच ना? नाही, चुकले मी भगवती. जे मनात नाही ते बोलून गेले. नतद्रष्ट जीभ आहे माझी. अगं भलतंच.
दरिद्री आपल्यासारखं सत्य असं अचानक केव्हा तरी समोरून उभं राहतं आणि माणसाला अस्वस्थ करतं. तू बोललीस ना तेच खरं. माणसाचं मन म्हणजे पाताळापर्यंत पोचलेली एक भयानक विहीर आहे. ज्या विहिरीत तू मला लोटून दिलं होतस ना त्या विहिरीसारखी. नाही नाही, खरं नाहीये ते देवयानी, खरं नाही. देवयानी, चुकले. क्षमा करा भगवती. भगवती, मर्यादेचं उल्लंघन करून जे मनात नाही ते मी बोलून गेले. आपण उदार आहात, दयाशील आहात. मी तशी काहीही नाही. उदार, दयाशील, मूर्खांचे, लंपटांचे आणि निष्ठाहीनांचे शब्द आहेत ते. देवयानी जवळ क्षमा नाही, श्रद्धेशी प्रतारणा करणारा ते फसव औदार्य देखील नाही. पण तरी देखील आजच्या या आनंदाच्या प्रसंगी, आमच्या मिलनाच्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे, फक्त एका अटीवर. अट? माझ्या पायावर डोकं ठेव आणि प्रतिज्ञा कर. दानवांच्या हलकट कुळात जन्मा. काय? होय, अगदी याच शब्दात. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभावानं स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडून पुन्हा कधीही बाहेर पडणार नाहीत. चल, ठेव डोकं आणि कर प्रतिज्ञा. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली देवयानी, का समाजा छळ करतेस? कोणत्या जन्मीचं वय रुजवतेस? अगं, तुझ्या ब्रह्मतेजानं माझ्या स्वातंत्र्याची, माझ्या सुखाची, माझ्या सुंदर स्वप्नाची आहुती घेतली तेवढी पुरे नाही का झाली? लाचारीनं आठवण करून देऊ नये पण देते. थोड्याच दिवसापूर्वी आपण एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होतो. जीवाला जीव देणाऱ्या जीवलग सख्या होतो. पण आज मी तुझी स्वामिनी आहे आणि तू माझी दासी. हो, 1000 वेळा म्हणते मी तुझी दासी आहे. पण तेवढ्यासाठी जखमी झालेलं माझं मन असे चापकाचे फटकारे मारून वारंवार रक्तबंबाळ करायला हवं का? की तुझं कचदेवांवर प्रेम होतं? खबरदार, एक शब्द पुढे बोलशील तर तुझ्यामधली राजकन्या पुन्हा जागी झाली. ठीक आहे, आता या क्षणी बाबांकडे दूत रवाना करते. त्यांना कळवते शर्मिष्ठेनं आपली शपथ मोडली आहे. नाही, तिनं आपलं दासी पण जुगारून दिलंय. नाही, तुमच्या साऱ्या विद्या, सारे सामर्थ्य घेऊन तुम्ही हिमालयात निघून जा. नको. शुक्राचार्य गेले म्हणजे दानवांचं तेज गेलं. बाबा दूर गेल्याची वार्ता समजताच देवांच्या सेना दानवांवर वज्रासारख्या कोसळतील, त्यांचा चक्का चूर करतील. दानवांचं सनातन राज्य नामशेष होईल. नको. हो ना? ठीक आहे, तर मग ठेव डोकं माझ्या पायावर आणि कर प्रतिज्ञा. म्हण, दानवांच्या हलकट कुळात. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभावे स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडून पुन्हा कधीही बाहेर येणार नाही. जाऊट, तुला क्षमा केली मी. उचल ते सारं आणि बाहेर निघून जा. बाहेर जा आणि महालाच्या दारावर रात्रभर उभी राहा. म्हणे कचदेवांवर तुझं प्रेम होतं. होय, होतं. पण आज ते प्रेम मी माझ्या अंतःकरणातून, माझ्या आयुष्यातून कसपटासारखं दूर भिरकावून दिलंय, समजलीस?
आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आपुलकीचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुला जन्माची दासी बनवून माझ्याबरोबर प्रतिष्ठानला घेऊन आली आहे. जे भाग्य माझ्या नशिबात नाही ते तुझ्याही नाही. नमस्ते देवी. कोण? विदूषक? होय, मी विदूषक. अगदी खरा खुरा उघडा वाघडा भेसळ नसलेला विदूषक. म्हणजे काय? म्हणजे असं की काही विदूषक हे खरोखर विदूषक असतात, पण आपण विदूषक नाही असं दाखवण्याच्या खटाटोपात असतात. तर काही विदूषक हे मुळात विदूषक नसतात, तरीही आपण विदूषक आहोत असं सिद्ध करण्याच्या खटाटोपात असतात. आमच्याजवळ असली भानगड नाही. अस्सल नाणं आहे आमचं. वृत्तीनं विदूषक, वेशानं विदूषक आणि पेशानंही विदूषकच. बाकी माझं मत म्हणाल तर भगवती असं आहे की नाही म्हणजे सांगितलं तर चालेल ना? सांगा की. आता ऐकण्या वाचून दुसरी गतीच नाही. योग्यच आहे. अगतिक माणसांना विदूषकासारखा दुसरा सोयरा नसेल. तर मुळामध्ये माझा सिद्धांत भगवती असा आहे की जगामध्ये सगळीच माणसं विदूषक असतात. सगळी? हो. पेटलेली माणसं, मिटलेली माणसं, हसणारी माणसं, रडणारी माणसं, गाजणारी माणसं, लाजणारी माणसं, सिंहासनावर चढलेली किंवा उकिरड्यावर पडलेली, सगळी आमच्याच प्रांतातली. कुठल्याही माणसाचं सांस्कृतिक सालपट जरा खरवडून पहा, आतली विदूषकाची बनावट अगदी स्पष्ट दिसायला लागते. महाराजांचंच घ्या ना उदाहरण. कोणते महाराज? आपले ययाती महाराज. दिसायला दैदिप्यमान, बोलायला लागले म्हणजे प्रत्यक्ष बृहस्पती, लढायला लागले म्हणजे साक्षात वीरभद्र. अश्वमेध केला त्यावेळेस सर्व जगतानी सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणून ज्यांचा जय जयकार केला हे निव्वळ पापुद्रे आहेत. हा? हे बाजूला केले की आतमध्ये निव्वळ विदूषकच. थांबा. आता आज तुमच्या अनुभवाला येईलच ना. हे बघा, तुम्हाला वाटेल तिथे जाण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे हे मला माहिती आहे, पण महाराजांविषयी असं बोलू नका. माझे पतिदेव आहेत ते. पण आता त्याला काय इलाज आहे? अहो, अहो, अगोदर माझा सल्ला घेतला असता तर. तुमचा सल्ला? पण भगवती, पतिदेवच काय, साक्षात देव देखील स्त्रीच्या रंगमंदिरात आला की विदूषकच बनतो. देवळात जाताना बाहेर पादत्राणं काढून ठेवतात, हा, तसं प्रत्येक पुरुष स्त्रीच्या रंगमंदिरात जाताना आपलं सारं शहाणपण, सारा पराक्रम, मुख्य म्हणजे सारं तारतम्य बाहेर ठेवून येतो. पुरुषाला विदूषक करणारी महान शक्ती म्हणजे स्त्री. आणि स्त्रीला? स्त्रीला विदूषक करणारी शक्ती तिचं अपत्य. हा, अहो, पोटात असताना देखील जे तिला विदूषक बनवतं, मग बाहेर आल्यावर तर काय विचारूच नका. आता तो देखील अनुभव तुम्हाला लवकरच यायचा आहे म्हणायचा. तात्पर्य काय? हे सगळं जग हे विदूषकांनी भरलेलं आहे. किंबहुना हा संसार म्हणजे विदूषकांचं वसतिगृहच म्हणा ना. मग काय, साऱ्यांनी संसार सोडून हिमालयात जायला हवं की काय? अहो, तिकडेही तोच प्रकार. किंबहुना संसारातील विदूषकांपेक्षा संसाराबाहेरील विदूषक हे विदूषकीत जास्त वाकबगार. आपल्या महाराजांचे एक थोरले बंधू होते, माहिती आहे आपल्याला? ऐकलंय. लहान वयातच विरक्ती येऊन तपश्चर्येसाठी हिमालयात गेले असं म्हणतात. कपाळाची विरक्ती. हा? हो, म्हातारपण आलं की निसर्गाकडूनच वैराग्याचं आज्ञापत्र येतं. अगदी घर बसल्या येतं. त्यासाठी अगोदरपासून धामधूम कशाला? मी म्हणतो बालवयात बालासारखं, तरुणपणात तरुणासारखं आणि वृद्धापकाळात वृद्धासारखं वागणं हा शहाणपणाचा मार्ग. हे काही महाराजांच्या भावाला म्हणजे त्या यतीला सुचलं नाही. अहो, ज्या वयात देवीचा शोध घ्यायचा त्या वयात देवाचा शोध घ्यायला राजर्षी बाहेर पडलेत. पण काय हो, ते कधीच परत आले नाहीत.
कधी कोणाला भेटले देखील नाहीत? ते देखील एक मोठं प्रकरणच झालं. अश्वमेधाच्या यात्रेत आपल्या ययाती महाराजांना ते एकदा दिसले होते असं म्हणतात. मग काही नाही, हे असे दिसले दिसले एकदम नाहीसे झाले. सदावर्तातल्या तुपाच्या धारेसारखे. वैराग्य वाढलं होतं की नाही कोण जाणे. दाढी मात्र भरपूर वाढली होती. 4-4 कारागिरांना झेपणार नाही इतकी. तात्पर्य काय, माणसाने आपली मर्यादा ओळखावी. हा? आपली स्वतःची, ज्या जगात आपण जन्माला आलो त्या जगाची, आणि मुख्य म्हणजे या विश्वाची निर्मिती केली त्या परमेश्वराचीही. भलतंच तात्पर्य काढलं शेवटी. पण मला एक सांगा, केवळ आपली ही सगळी मतं मला ऐकण्यासाठी आपण इकडे आला होतात? नाही, इथं येण्याचं प्रमुख कारण असं की मला आपल्याला पाहायचं होतं. काय पाहायचं होतं? हो. म्हणजे ययाती महाराज माझे स्वामी आहेत, त्याप्रमाणे माझे मित्र देखील आहेत. हां हां. माझ्या या मित्रानं शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची विद्या आणायच्या ऐवजी त्यांची कन्या आणली. तेव्हा म्हटलं, विद्येपेक्षाही अधिक सुंदर आणि संजीवनीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान अशी ही ऋषिकन्या आहे तरी कशी, ते एकदा पाहावं म्हणून आलो. अहो, काल परवा पाहिलंच की. काल परवा म्हणजे काय, चांगलं बोलणं देखील झालं आपलं. नाही नाही, काल परवा आपल्याला पाहिलं ना, हां. ते वधू वेशात. अर्थात. आणि वधू वेशा इतकी फसवी चीज जगात दुसरी कुठलीही नाही. तुम्हाला सांगतो, कपाळावर मुंडावळ्या बांधून एखादी म्हैस जरी बोहल्यावर उभी केली तरी ती देखील सौंदर्यात साक्षात तिलोत्तमा आणि वृत्तीनं गोगलगाय दिसेल. आता कोणाला सांगू नये, पण आम्हाला स्वतःला देखील हाच अनुभव आला होता आमच्या 5व्या लग्नामध्ये. बाई, म्हणजे काय, अगदी खऱ्या खुऱ्या म्हशीची गाठ पडली की काय? तर अहो, खऱ्या खुऱ्या म्हशीनं तिच्या समोर तोंडात आश्चर्याने बोट घातलं असतं किंवा तिला जे काही करायचं असतं ते केलं असतं. बोहल्यावर उभी होती तोपर्यंत हा 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 असं वाटलं ईश्वरानं ही सौजन्याची, शालीनतेची खाशी भेली तयार करून आमच्या समोर ठेवली आहे. पण कसं काय, बोहल्यावरून खाली पाय उतरला मात्र आमच्या आयुष्यातल्या अरण्यकांडाला सुरुवात झाली. शेवटी रावणासारख्या एका उन्मत्त सैनिकानं ज्यावेळेस तिला आमच्या घरातून पळवली, त्यावेळेस आमचं रामायण समाप्त झालं. काय, बायको पळवली? हो. आणि तुम्ही काहीच केलं नाहीत? केलं की. हां. मी काय स्वस्थ बसतो? ताबडतोब 6वं लग्न केलं. काय, पुन्हा तोच प्रकार. पुन्हा बायको पळवली? काही विचारू नका हो. आम्ही हे असं लग्न करावं आणि कुणीतरी आमची बायको पळवावी अशी एक सामाजिक रूढीच त्या काळी प्रस्थापित झाली होती. सामाजिक रूढी? मला कळत नाही, या बायका लग्नापूर्वी पळवण्यासाठी अस्तित्वात नसतात का? पण काही काही लोक तब्येतीनं असे चमत्कारिक असतात. तुम्हाला सांगतो की यांना झाडावरची कैरी चालत नाही. कुणाच्या तरी आडीत जाऊन ती पडली की यांची वाकडी नजर तिच्यावर गेलीच म्हणून समजा. पुढे पुढे मात्र या लोकसेवेला आम्ही कंटाळलो. लोकसेवा? आणि विदूषक झालो. म्हणजे अगदी खऱ्या खुऱ्या अर्थानं विदूषक झालात असंच ना? रास्त. पण तत्पूर्वी मी पाठशाळेत शास्त्री होतो बरं का. काय, तुम्ही आणि शास्त्री? हो. पण तिथंही शिष्यांनी आणि सहकार्यांनी मोठ्या आग्रहाने मला सांगितलं की तुम्ही पंडिताचा व्यवसाय करताना विदूषकगिरी करता, त्यापेक्षा विदूषकाचा व्यवसाय करताना पांडित्य दाखवा, ते अधिक साधेल तुम्हाला. असा सार्वत्रिक आग्रह झाल्यामुळे आम्ही पेशा पत्करला. तात्पर्य काय? काय तात्पर्य? नाही म्हणजे मी कशा संबंधी बोलत होतो आपल्याला आठवतंय का? मी कशी आहे ते पाहायला तुम्ही आला होतात. हां. मग सांगा बघू, कशी आहे मी? आता आली का पंचायत? भगवती, राणीचं नाक नेहमी तरतरीत असतं, कितीही नकटं असलं तरी. मग ती देवता असो आपल्यासारखी, नाही तर डाकीण असो आमच्या 5व्या बायकोसारखी.
जीवाची पर्वा असलेले कुणीही तिला देवताच म्हणेल. तेव्हा अभिप्राय देण्यात अर्थ नाही आणि घेण्यात त्याहून अर्थ नाही. हे झालं एक. अरे बापरे, हा माझं इथे येण्याचं मुख्य कारण वेगळंच आहे. म्हणजे इतक्या पालाळानं पहिलं दुसरं सांगितलं ते सगळं खोटं. नाही नाही, आता तिसरं आणि खरं कारण कोणतं ते पटकन सांगा बघू. माझं येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपले ययाती महाराज. हा हा काही नाही, कुठून तरी आले होते आणि कुठेतरी निघाले होते. तेवढ्यात उंच उंबरठ्यासारखा मी त्यांच्या वाटेत आडवा आलो. ते मला म्हणाले, मित्रा, महालात माझी प्रिया माझी वाट पाहत असेल. मला महालात यायला उशीर झाला म्हणून ती कदाचित रागावेल, कदाचित खिन्न देखील होईल. तेव्हा तू ताबडतोब तिच्याकडे जा, जरा वेळ मूर्खासारखं म्हणजे नेहमीसारखं बोल आणि तिचं मनोरंजन कर. आत्तापर्यंतच्या बोलण्याने आपलं मनोरंजन झालं असेल तर उत्तम, नाहीतर नाहीतर काय. देवी, हा डोकं काम देईन असं झालं म्हणजे विदूषकाला शारीरिक विनोदांचा आश्रय घ्यायला लागतो. हा हा आपण म्हणत असाल तर काही अंगविक्षेप करून दाखवतो, 2-4 मजेदार उड्या देखील मारून दाखवतो. नाही नाही, विदूषका, कुठे आहेस तू? पण आता त्याची काहीच गरज नाही. आजपासून ज्यांना आपल्यासमोर फक्त उड्याच मारायच्या आहेत ते आपले पतिदेव, माझे स्वामी, प्रतिष्ठानचे सम्राट, राजाधिराज ययाती महाराज स्वतःच इकडे येत आहेत. यावं 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 महाराज. आपण अगदी वेळेवर आला. ते कसं काय बाबा? नाही, मी आता कोलांट्या उड्या मारण्याच्या बेतात होतो. अच्छा, मग इतका वेळ काय करत होतास? नाही, इतका वेळ कोलांट्याच मारल्या पण त्या बौद्धिक. हा, आता जरा शारीरिक चमत्कार दाखवावेत असा बेत होता. आपण येईपर्यंत दुर्ग लढवायचा होता ना मला. छान लढवलायस दुर्ग तू. गेलास चालेल. नाही, तुम्ही म्हणत असाल तर मी इथे थांबायला तयार आहे बरं का. का? घरी जाऊन तरी काय असं मोठं सुख मिळवायचंय, त्यापेक्षा इथंच बसूया रात्रभर गप्पा मारत. अरे बाबा, विवाहाच्या पहिल्या रात्री तुझ्याशी गप्पा मारणे इतका अरसिक नाहीये मी. महाराज, रात्र जशी आज आली तशी उद्या येणार, परवा येणार, तेरवाही येणार. साधा भात संपला की जसं पक्वान्न येतं तसं दिवस संपला की रात्र येणारच की. काय तिचं विशेष कौतुक आहे. मी आज सकाळीच ईशोपनिषदातल्या पहिल्या सूत्राविषयी भाष्य वाचलंय. त्यासंबंधी आपण चर्चा करूया. बर. नाही म्हणजे आपण राजे असल्यामुळे सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते या न्यायाने तरी विद्वान आहातच. हो का? आणि देवींच्या घरी तर ज्ञानाची सदावर्त उघडलेली. तेव्हा आत्मा आणि शरीर या संबंधाने जर बोलायचं झालं तर तो संबंध तुला तुझ्या पुरता आत्ता टिकवायचा असेल तर लगेच गेलास तरच तो टिकेल, नाहीतर. धन्यवाद. इतकं स्पष्ट सांगितलं असतं तर याआधीच गेलो असतो. आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे. भगवती, आपलीही मी अनुज्ञा घेतो. तुला सांगतो, नाही, परमेश्वर तुम्हा दोघांच्या पाठीशी सदैव असो. अरे पण फक्त दिवसा म्हणतोय मी. तू आता जातोयस का? देवी, विदूषक ही वस्तू तुझ्या फारशी परिचयाची असणार नाही. त्याचं वागणं बोलणं तू फार मनाला लावून घेऊ नकोस. नाही घेणार. कुणाचंच वागणं बोलणं मनावर घेणार नाही. का ग, रागावलेस की काय? भलतच. रागवायचं काय कारण. अरे मग अशी दूर का जातेस? ध्रुव पदापासून दूर जाणाऱ्या एखाद्या आलापीसारखी. संगीत शाळेत गेलात वाटतं. तरीच शब्दांना संगीताचे रवी अजूनही चिकटलेत. नुसत्या शब्दांना? अरे अंतःकरणाला देखील. इतकी का ती गायिका सुंदर होती. अरे गायिकेच्या सौंदर्याकडे कोण पाहतो? श्रेष्ठ संगीताच्या मैफलीमध्ये गाणारा जगत असतो स्वरांनी, तर ऐकणारा जगत असतो श्रुतींनी. आणि मला एक सांग, गायिका कधीतरी सुंदर असतात का ग? नाही म्हणजे स्वर आणि सौंदर्य यांचं नातं फारसं सलोख्याचं असत नाही म्हणून विचारलं. असं
आश्रमातल्या माधवी कुंजाजवळ माझ्या गाण्याची मनसोक्त प्रशंसा केली होती. हो मग ती खोटीच तर. की माझ्या सौंदर्याची स्तुती केली होती ती खोटी. नाही नाही नाही, अगदी खरं, अगदी खरं. अगं विधात्याच्या कारागारामध्ये काही विविक्षित नियमांनुसार माणसांची जडणघडण होत असते, हे अगदी खरं. पण तरी देखील नियम ही गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा त्याचा कंटाळा येतो आणि मग तो आपल्या निर्मितीची सारी सूत्र, सारी कोष्टकं बाजूला सारून सर्व संकेतांना झुगारून देणारी काही अलौकिक काव्य जन्माला घालतो. माझी लाडकी देवयानी म्हणजे असंच एक अलौकिक काव्य आहे. वारे माप स्तुती केली म्हणजे मी प्रसन्न होईन असं आपल्याला वाटतं. या स्तुतीची जात मला पुरती ठाऊक आहे बरं. जगातल्या सर्वश्रेष्ठ बुद्धिवंताची मी मुलगी आहे, ठाऊक आहे ना आपल्याला. हो हो आहे, माहीत आहे. खरं सांगायचं तर या महालात येत असताना मी ते विसरलो होतो. हां, आणि मला असं वाटतं की आपल्या या महालामध्ये असल्या गोष्टींची आठवण नसलेलीच बरी नाही का. अगं नाहीतर बायकोचा बाप एकसारखा नवरा बायकोच्या एकांतात डोकवायला लागला तर मग नवऱ्याला एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होईल. पुरे झालं पुरे झालं. ठीक आहे, तू इतकी का माझ्यावर रागवलीस, तिकडे जाणे इतकी. हा आणखी जखमेवर वार. मी रागावलीये हे लक्षात यायला एवढा वेळ लागला. आता रागाचं कारण लक्षात घेता घेता मला वाटतं सारी रात्र संपून जाईल. नाही नाही, तुला सांगतो, एखाद्या सामान्य स्त्रीच्या सहवासात मी जर असतो ना तर रागाचं कारण मला चटकन समजलं असतं. कारण सामान्य स्त्रियांची रागवायची कारणही तितकीच सामान्य असतात. अरे पण शुक्राचार्यांची कन्या म्हणजे काही सामान्य स्त्री नव्हे. तू जेव्हा मगाशी भुवई वर करून माझ्याकडे पाठ करून अशी तिकडे तरा निघून गेलीस ना, तेव्हा निदान मला तरी असं वाटलं की तुझ्या या रागाचं कारण काहीतरी आध्यात्मिक, पारमार्थिक, अरे किमान पक्षी दार्शनिक तरी असेल. कारण शुक्राचार्यांसारख्या विद्वान ब्राह्मणाची मुलगी ज्या क्षणी रागावते पुरे झालं त्यावेळी. पुरे झालं. माझ्या बाबांचं नाव की सारखं सारखं इथं यायला नको काही. अरे इतका वेळ मी हेच नव्हतो का तुला सांग. हे पण खरंच अगं, पण माझ्यावर एवढं रागवायचं कारण तरी काय. हजार स्त्रियांच्या रागाचं जे कारण तेच माझ्याही. चला म्हणजे रागात आणि अनुरागात सगळ्या स्त्रिया सारख्याच असतात तर. हे पण काय हे देवयानी, मला काय एवढा उशीर झालाय का की तू माझ्यावरती इतकं रागवावस. हो का, विचारा बरं आपल्याच मनाला. का का आणि त्यानं देखील खरं उत्तर दिलं नाही ना तर या गवाक्षातून जरा बाहेर डोकवून बघा. आपल्या आवडत्या राजाचा विवाह मंगल साजरं करण्यासाठी नगरातल्या लोकांनी घराघरांवर दिव्यांची आरास केली होती. हो, बघा बघा, त्यातला एक तरी दिवा आता जळतोय का बघा. शिवालयातल्या दीपमाळेवर सहस्त्र पंटा पेटल्या होत्या. बघा बरं, त्यातली एक तरी पंटी आता जागी आहे का बघा. आणि एवढ्यानंही समाधान होत नसेल ना तर ती पहा शुक्राची चांदणी. पश्चिमेच्या मस्तकावर झळकणारा तो रत्नांचा तुरा आता मुलांनी फेकून दिलेल्या शिंपल्यासारखा निस्तेज होऊन क्षितिजाच्या तळाशी जाऊन पडलाय. त्याचं खरं कारण तुला माहित नाहीये ना, म्हणून तू हे सगळं बोलतेस. अगं राजवाड्यात उगवलेल्या या दुसऱ्या शुक्राच्या चांदणीचं अलौकिक लावण्य बघून ती बिचारी खजील झाली आहे आणि म्हणून मत्सरानं मलूल होऊन क्षितिजाच्या तळाशी पडली. बघ बघ बघ. झाली झाली पुन्हा साखर पेरणीला सुरुवात. नाही ग. नाही, पुरुषांना वाटतं बायकांना चंद्र चांदण्यांसारख्या नक्षत्रांच्या किंवा कमळ तोंडल्यांसारख्या फळा फुलांच्या पंक्तीला नेऊन बसवलं ना की त्यांच्या संबंधीचं आपलं कर्तव्य संपलं. बायकांची शरीरं फक्त पुरुषांना दिसतात, त्यांची मन कधीच दिसत नाहीत. काय बोलतेस तू हे. नाही, खरं सांगा बघू, इकडं यायला उशीर का झाला तो. का त्या गायिकेच्या नादात माझी आठवण पार बुजून गेली. अगं अजिबात नाही, खरंच नाही. उलट स्वरांच्या मांडवातून प्रेमाच्या मंदिरात जावं म्हणून मी संगीत शाळेत गेलो होतो. संगीत, स्त्री आणि शस्त्र या तिन्हीच्या सहवासात माझ्यासारखा पुरुष रममाण होतो, हे अगदी खरं. हा, पण मला इकडे यायला उशीर झाला त्याचं खरं कारण ते नाहीये. खरं कारण ऐकलं ना तर माझ्यापेक्षा तुला जास्त आनंद होईल. कोणतं कारण असं. ओळख तरी. हा, बाबा प्रतिष्ठानला आले. बाबा नाही नाही नाही, शुक्राचार्य नाही आले. अरे हा, पण त्यांचे एक जावई आले होते. एक जावई. हा, मला वाटतं बाबांना एकच कन्या आहे आणि तिला देखील एकच पती आहे.
म्हटलं तर जावई, म्हटलं तर मुलगा, म्हटलं तर शिष्य, म्हटलं तर वैरी. आपल्या साधुत्वानं सदाचरणानं त्रिभुवनाला वंदनीय ठरलेले ते देवलोकातले सत्पुरुष कच्छदेव. कचदेव आले आणि लगोलग निघून गेले. मग आले तरी कशासाठी? अरे कशासाठी हा काय प्रश्न आहे? आपला हा सुखानं भरलेला संसार पाहायला मत्सरानं ग. अशा हलक्या भावनांच्या पलीकडे गेलेले ते एक महान तपस्वी आहेत, हे विसरू नये. मेनकेच्या मागे धावणारा विश्वामित्र सुद्धा महान तपस्वीच होता की. अगं तपश्चर्यानं फार तर परमेश्वराला जिंकता येईल, स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येईलच असं नाही. शुक्राचार्यांच्या आश्रमातून आपण त्यांची संजीवनी विद्या मिळवली, पण त्यांची कन्या मात्र मला या ययातीला प्राप्त झाली. एक संजीवनी आपण मिळवली, अरे पण 1000 संजीवनींची जन्मदात्री हातची गमावली. या विचारानं त्यांना माझा हेवा नसेल का वाटायला लागला? मग प्रतिष्ठानचे दरवाजे आपण बंद करून घेतले असतील? नाही ग, नाही, खरंच नाही. उलट कचदेव आल्याची वार्ता मला समजताच हातातली सगळी कामं बाजूला सारून मी नगराच्या वेशी बाहेर गेलो. आमचं समान वयाचं नातं विसरून मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. मी काय सांगू देवयानी तुला, मान वर करून जेव्हा मी त्यांच्या मुद्रेकडे पाहिलं ना, तेव्हा असं वाटलं की केवळ थट्टेसाठी सुद्धा इतक्या महान माणसाला स्वतःच्या सामान्य पातळीवर आणू नये. विश्वातल्या साऱ्या सद्भावना त्यांच्या मुद्रेवर संघटित झाल्या होत्या. आकाशानं त्यांच्या नेत्रांना आपलं म्हणलं होतं, तर सागरानं त्यांना स्वर दिला होता. कच्छदेवांचं ते नवं रूप पाहून मी अक्षरशः स्तिमितच झालो. आणि वाटलं, मला त्या क्षणी वाटलं की आपल्याजवळ आहे नाही ते सारं या महात्म्याच्या चरणी अर्पण करावं. आणि शेवटी काहीही देता आलं नाही म्हणून कष्टी व्हावं. मग त्या महात्म्यांनी या क्षुद्र देवयानीची आठवण तरी केली का? अनेकदा, खरं सांगतो तुला, अनेकदा तुझी विचारपूस केली. नाही, तुला म्हणून सांगतो, देव आणि दानव यांच्यामध्ये पुन्हा भयंकर युद्ध घडण्याचा संभव दिसू लागलाय. तेव्हा देव आणि दानवांच्यातलं हे वैर कायमचं टळावं आणि हा रक्तपात कायमचा थांबावा, यासाठी ते शिष्टाई करण्यासाठी दानवांकडे निघाले होते. प्रतिष्ठानच्या सद्भावना आणि विचार त्यांना हवे होते म्हणून ते नगराच्या वेशीपर्यंत आले. आमच्याशी विचार विनिमय करून लगोलग निघूनही गेले. पण एवढ्या अवधीत अनेकदा त्यांनी माझ्याजवळ तुझी चौकशी केली. एक सारखं विचारत होते, माझी लाडकी धाकटी बहीण देवयानी सुखात आहे ना? हो, सुखातच आहे म्हणावं. अगं त्याच्यावर मी काय म्हणलं ते तर ऐक. मी त्यांना म्हटलं, देवयानी तुमची बहीण नाहीये, मेहुणी आहे, मेहुणी. संजीवनीच्या सामर्थ्यापेक्षा तिची बहीण असलेल्या देवयानीचं सौंदर्य आपल्याला अधिक मोहक नाही का वाटलं, असं त्यांना विचारलं. मग काय म्हणाले ते? काय म्हणणार, खडकावर आदळून फुटणाऱ्या लाटेसारखे खळखळून हसले आणि म्हणाले की सौंदर्याचा आस्वाद घेणारी ती दृष्टी परमेश्वरानं आम्हाला दिलीच नाही. मी देवयानीला माझी बहीण मानलं ते तिच्या मनाची तेजस्विता पाहून, प्रेम करण्याचं तिचं अपार सामर्थ्य पाहून. तुझी आणि तुझ्याबरोबर तुझ्या त्या प्रिय सखीची, दानवेश्वराच्या कन्येचीही ते मनसोक्त स्तुती करत होते. तिच्या गाण्याबद्दल बोलताना तर ते देवयानी, काय झालं तुला? काही नाही, बरं वाटत नाहीये का? काही नाही, जरा 2 दिवस समारंभाचा क्षीण झाला एवढंच, बाकी विशेष काही नाही. आई ग, मी राजवैद्यांना बोलवतो. दासी, नको दासी, नको. तसं वैद्याला बोलवण्यासारखं काहीच नाही. मला थोडा विसावा हवाय. मी महालात जाऊन पडते. मी येऊ का? नाही, नको. आणि हो, कोणालाही आत पाठवू नका. ठीक. महाराज, आपण मला हाक मारलीत? आपण मला हाक मारलीत? हो, तू दासी असशील तर तुलाच हाक मारली होती. मी दासीच आहे. अरे मग दासीनं दासीसारखं दिसावं, तू तर एखाद्या राजकन्यासारखेच दिसतेस. तरीही मी दासीच आहे. देवी कुठे गेल्या? ती आतल्या महालात गेल्या. समारंभाच्या क्षीणामुळे जरा भोवळ आल्यासारखी वाटली म्हणून आत गेली ती. मी आज जाऊन बघते. काही नको,
तिला आवडायचं नाही, कुणालाही आत पाठवू नका असं तिनं बजावलंय. मग मी थांब. राणी वशात यापूर्वी तुला कधी पाहिल्याचं स्मरत नाही. राजवाड्यात नवीन आलेस वाटतं. हो परवाच आले. परवा? हा हा, म्हणजे देवयानीच्या परिवाराबरोबर. अरे वा, म्हणजे देवयानीची आवडती दासी आहेस तर तू, माहेराहून बरोबर आणलेली. हो माहेर सुटलं तरी माहेरची माया काही या बायकांना सुटत नाही. ती अगदी अखेरपर्यंत आपल्या बरोबर असावी असंच वाटतं. देवयानी सारख्या स्त्रीला सुद्धा देखील नाही. महाराज, इथे काही काम नसल्यास मला माघारी जायची अनुज्ञा असावी. का? एवढी भांबावलीस का? नाही. नाही, साहजिकच आहे. आश्रमाच्या परिसरात आलेली स्त्री राजवाड्यामध्ये भांबावली नाही तरच नवल. काय नाव काय तुझं? माझं नाव माझं नाव दासी. हा व्यवसाय झाला. मी नाव विचारतोय. राजवाड्यात दासींना नावं असतात का? अरे वा, हुशार आहेस. नाही म्हणजे नाही विचारलं तर नसतात, पण विचारलं तर मात्र असतात. सांग ना. कमाल आहे. अरे, पतीचं किंवा प्रियकराचं नाव घेताना बायकांनी लाजावं हे मी समजू शकतो, पण स्वतःचं नाव सांगायला एवढा संकोच? मला क्षमा म्हणतात. क्षमा? किती छान नाव आहे, गोड, अगदी तुझ्या रूपासारखंच. क्षमा. काय म्हणालीस? क्षमा? क्षमा क्षमा. थांब थांब. क्षमा म्हणजे? महाराज हे काय? नाही नाही, मी तुझ्या नावाचा जप करतोय असं समजू नको. हे असंच काहीतरी नाव मी नुकतंच कुठंतरी ऐकलं होतं. कुठे ऐकलं होतं बरं मी? हा, त्या दानवेश्वराच्या कन्येचं नाव शर्मिष्ठा. शर्मिष्ठाच ना ग? हो. मला माघारी जायची अनुज्ञा असावी. ठीक आहे ठीक आहे, जा. गेलीस चालेल, जा. थांब क्षमा. सेवकाला मद्यार्काचे पेले आणायला सांगितले होते. हो. आणलेत त्यांनी? हो, बाहेरच ठेवलेत. आपली आज्ञा नव्हती? घेऊन ये. महाराज. क्षमा, काल संध्याकाळी मी देवयानीच्या महालात आलो तेव्हा आतमध्ये कुणीतरी गात होतं. मी आलो आणि ते गाणं अर्ध्यावरच थांबलं, पण तरी देखील बंद दारापलीकडचे ते गोड स्वर अजूनही माझ्या कानामध्ये रुंजी घालताय. दानव देशातल्या युवती नृत्य गायनात निपुण असतात असं मी नुसतं ऐकलं होतं. त्याचं काल मला प्रत्यंतर आलं. तूच म्हणत होतीस ना ते गाणं? नाही, मी नाही. काय म्हणालीस? म्हणजे मला आठवत नाही. आठवत नाही? हा, राजा हा विष्णूचा अवतार असतो असं कधी लहानपणी शिकवल्याचं आठवतं का ग तुला? होय महाराज. मग राजाशी खोटं बोलणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराशी खोटं बोलण्यासारखं आहे नाही का? पण मी तुला परत विचारतो, तूच म्हणत होतीस ना ते गाणं? होय, पण देवींच्या मनोरंजनासाठीच फक्त मी गात होते. पण महाराजांनी असा कोणता अपराध केलाय? महाराज, आपण दासीची थट्टा करता आहात. नाही क्षमा, नाही. अगं, माझ्या चित्तवृत्ती आज उल्लसित झाली. वेलीवर उमललेलं फूल आपल्या सुगंधानं, प्रज्वलित झालेला दिवा आपल्या प्रकाशानं आणि प्रेमाचा साक्षात्कार झालेला अंतःकरण आपल्या सद्भावनेनंच बाहेर पडतं आणि सभोवतालच्या सगळ्या जगावर आपल्या मायेचं छत अंथरू पाहतं. तू कधी कुणावर प्रेम केलेस? प्रेम? महाराज, मी एक सामान्य दासी आहे. असल्या श्रीमंती विलासांची मला काय कल्पना? अगं, वेडी आहेस, तुला काही कळत नाही. अगं, एकदा का प्रेमाचा जरी पटका आकाशात फडफडायला लागला ना की कुणीही दास राहत नाही, कुणीही दासी राहत नाही. प्रेम आणि मृत्यू या दोन्हीच्या सान्निध्यात सगळी माणसं नेहमी एका पातळीवर येतात. सर्वात उच्च, सर्वात श्रेष्ठ अशा माणुसकीच्या पातळीवर. नाही नाही, खरं नाहीये ते. काय खरं नाही? माणसं कधीही एका पातळीवर येत नाहीत. प्रेम करतानाही नाही आणि मरतानाही नाही. माणूस या शब्दाला शब्दकोशात काही अर्थ असेल, पण व्यवहारात मात्र तो अर्थशून्य. जगात स्वामी असतात, सेवक असतात,
मालक असतात, दास असतात, अपमान करणारे असतात आणि अपमान करवून घेणारे असतात. पण निव्वळ माणूस असा कोणीही असत नाही. खोटा, साप खोटा शब्द येतो. काय म्हणालीस तू आता? नाही, म्हणजे क्षमा करा, मी फार अधिक बोलले. अधिक बोललीस पण खरं तेच बोललीस. माणूस जातीची शोकांतिकाच आहे की कसली ना कसली विशेषणं पांघरल्याशिवाय माणसाला मुळी जगताच येत नाही. आणि त्यातून तो जर एखाद्या राजप्रासादातला, जाऊ दे, कुठल्या भलत्या विषयावर चर्चा नेऊन ठेवलीस तू. मला या क्षणी असली बडबड नकोय. मला फक्त तुझं गाणं हवंय. ही माझी तुला विनंती आहे. नाही, आणि विनंतीनं जर तू ऐकणार नसशील तर माझी तुला आज्ञा आहे. गाणं म्हण. हे दीपा तू जळत रहा, हे दीपा तू जळत रहा, हे दीपा तू जळत रहा, हे दीपा तू
इतकं गोड गातेस आणि वर म्हणतेस की मला गाता येत नाही म्हणून. अरे अश्विनी चांदण्यांचे तुषार चहूकडून माझ्या अंगावर बरसत होते आणि मग पेला कधी रिकामा झाला याचं मला भान देखील उरलं नाही. आण. वीर दमडीची दासी, केवढं धारिष्ट्य! खुशाल सम्राटांपुढे गातेस आणि त्या कालकुटाचे पेले त्यांना भरून देतेस. शरम नाही वाटत तुला? नाही. कोणी सांगितलं तुला इथं यायला? अगं मी बोलावलं तिला. ज्याला प्रश्न विचारला त्यानंच उत्तर द्यावं हे बरं. कोणी सांगितलं? म्हणजे महाराजांनी. तर मग लक्षात ठेव, तू दासी आहेस ती माझी, महाराजांची नव्हे, फक्त माझी. जाणे किथून उचलते सारं. निर्लज्ज, लोचट. देवी एवढं संतापायला काय झालं? यात त्या दासीचा काहीच दोष नाहीये. दासीची भलावण सम्राटांनी करायची आवश्यकता नाही. आणि भलावण नाही ग. आपण मद्य घेतलं हो घेतलं ना थोडस. का ग? तर मग मला इथून जाण्याची अनुज्ञा असावी. इथून जाण्याची? कुठं जाणार आहेस तू? नगराच्या शिवेवर असलेल्या माझ्या सरोवर मंदिरात. आपण घेतलेल्या मद्याच्या दुर्गंधीनं माखलेला वारा जिथं येणार नाही इतक्या दूर जायला हवं मला. अरे अरे पण असं एकाएकी ठरवायचं काय कारण? मी ब्राह्मण कन्या आहे, मला मद्य चालत नाही. अरे कमाल आहे. तू मद्य घ्यावास असा आग्रह मी तुला केलेलाच नाहीये, करणार सुद्धा नाहीये. पण हे काय देवी, एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीवर ना डोक्यामध्ये एवढी राग घालून घेणं चांगलं आहे का? जाऊ दे. हे बघ कसं का असे ना, माझ्या हातून काही अपराध वगैरे घडलाय असं जर तुला वाटत असेल ना तर त्याच्यावर एक सोपा उपाय आहे. तू मला क्षमा करून टाकायचीस, बस झालं. धर्माजवळ क्षमा नसते. अगं धर्म जाऊ दे ग, मी माझ्या लाडक्या देवयानी जवळ क्षमा मागतोय. पण मी फक्त माझा धर्म मानते. म्हणजे तू प्रेम मानत नाहीस देवयानी? धर्म इतकं नाही. प्रेमाची महती कितीही असली तरीही ते धर्माच्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही. दरवाजावर पहारा करणारी ती दासी कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? कोण आहे? दानव राज्याच्या अधिपतींची, सम्राट वृषपर्व्याची मुलगी आहे ती. काय? शर्मिष्ठा. सम्राटाची मुलगी शर्मिष्ठा? होय, सम्राटाची मुलगी माझ्या दाराची दासी म्हणून उभी आहे ती. माझा अपराध केला तिनं. केवळ देवयानीचा अपमान नव्हता तो, तर क्षत्रियांच्या ऐश्वर्यानं आणि अरेरावीनं ब्रह्मधर्माचा केलेला अधिक्षेप होता तो. त्याचं प्रायश्चित्त ती भोगतीये. मी दिलेलं प्रायश्चित्त. छे 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 छे. सम्राटाची मुलगी माझ्या दारावर माझी दासी म्हणून उभी आहे. अरे मनाला भोवळ आणणारे विचार आहेत हे. महाराज, ती तुमची दासी नाही, माझी दासी आहे. या संबंधानं आपल्याला विचार करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून परत सांगते, अपराधाचं शासन हे व्हायलाच हवं. देवयानी जवळ क्षमा नाही, काल नव्हती आणि आजही नाही. नाही नाही देवयानी, एक लक्षात ठेव, अपराधाचं शासन व्हायला पाहिजे मलाही मान्य आहे. मद्याच्या अतिरेकाला आणि उपद्रवाला शासन व्हायला पाहिजे हेही मला मान्य आहे. माझ्याही राज्यामध्ये ते आहे. अगं पण केवळ चित्तवृत्ती उल्लसित करण्यासाठी, थकल्या जीवाचा शीण घालवण्यासाठी सभ्यतेचे, सदाचाराचे सगळे संकेत पाळून केलेलं हे अल्पसं सुरापान आहे. त्यालाही मनाई आहे ब्राह्मणांच्या धर्मामध्ये. अरे पण मी ब्राह्मण नाहीये ना, मी क्षत्रिय आहे. मी ब्राह्मण आहे आणि मला माझ्या धर्माचं बंधन मानायलाच हवं. हो का? हो का? शुक्राचार्यही ब्राह्मणच आहेत ना? हा? पण त्यांनी मद्याच्या नशेतच आपली विद्या द्या मला कशाला? मला ठाऊक आहे बाबांनी अपराध केला, पण अत्यंत कठोरपणानं स्वतःला शासनही करून घेतलं. हे दयेची भीक मागत कोणाच्या दाराशी नाही गेले ते जाऊ देत. मी जाते. थांब. तू किती भयंकर शिक्षा मला करतेस याची जरा तरी जाणीव आहे तुला? शिक्षा केवळ तुम्हालाच होती असं नाही, मलाही होणारच आहे ती. पण म्हणून मद्यपाच्या मिठीत रात्र घालवून मला माझा देह आणि धर्म विटाळून घ्यायची इच्छा नाही. मी जाते. थांब थांब थांब. ठीक आहे, एवढ्या गोष्टीवर ना इतकं
ताणायला नको. हवा असेल तर मी तुला वचन देतो की यापुढे तुझ्या आपल्या महालात वचनाची वार्ता मी उद्या आनंदाने ऐकेन, आज नाही. महाराज, देवी रागानं बाहेर निघून गेल्या. रक्षकाबरोबर सरोवराच्या महालात मला यायची आज्ञा केली आहे त्यांनी. हो, तिकडच गेली ती. का? का? कारण तिच्याजवळ केवळ शासन आहे, क्षमा नाही म्हणून. महाराज, देवी माझ्यामुळे तर रागावल्या नाहीत ना? नाही नाही, मी मद्य घेतलं म्हणून माझ्यावरती रागावली. दुर्गुणापेक्षा सद्गुणाच्या अहंकाराचा कैफ किती अधिक घातक असतो ना, ते आज माझ्या लक्षात आलं. सद्गुणांमुळे जर माणसाच्या मनांचे दगड होणार असतील ना, तर आग लागू दे ना जगातल्या सगळ्या सद्गुणांना, सदाचाराला. आपणही रागावलात महाराज. कुणास ठाऊक. महाराज, आज जरी मी भगवतींची दासी असले तरी मूळची त्यांची मैत्रीण आहे, अगदी बालमैत्रीण. त्यांचा स्वभाव मला ठाऊक आहे. त्या तापट आहेत, संतापी आहेत. वृत्ती प्रक्षुब्ध झाल्या म्हणजे वादळासारख्या उसळतात. पण हे त्यांचं खरं रूप नव्हे. त्यांचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. त्यांची मैत्रीण म्हणून. काय बोलतेस? नाही, त्यांची दासी म्हणून मी आपल्या पायाशी प्रार्थना करते. त्यांचं वागणं बोलणं आपण मनावर घेऊ नये. क्षमा? शर्मिष्ठे? शर्मिष्ठ? हो, मला समजलंय तू कोण आहेस ते. देवयानीनं सांगितलं आपल्या निर्दय धर्मनिष्ठेचा पुरावा म्हणून. तू दानवेश्वराची कन्या आहेस. अगं, तुझ्या सर्वस्वाचं हरण करणाऱ्या त्या स्त्रीची तू तरफदारी करतेस. खरंच खरंच उदार आहेस राजकन्या. तू उदार आहेस कारण तू राजकन्या आहेस. महाराज, भगवतींनी आपल्याला जे सांगितलं ते आपण विसरून जावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. नवीन जीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करताना जुन्या जीवनाच्या आठवणी तितक्याशा आल्हाददायक नाही वाटत मला. या असल्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला या क्षणी तरी माझं मन असमर्थ आहे. माझं एक काम करशील? हो, आज्ञा करा. सेवकाला मी बोलवलंय म्हणून सांग. सेवका, असाच्या असा अमात्यांकडे जा आणि त्यांना म्हणावं माझा रथ सिद्ध करा. मी आता या क्षणी शिकारीला जाणार. मी शस्त्रागारात जातोय, तिथे येऊन मला निरोप द्या. निघा. तशी आज्ञा. महाराज, अशा भलत्या वेळी शिकारीला जाणार? हो, जाणार आहे. नको. हो, जाणार आहे. या कठोर वातावरणाच्या काळ्या कभिन्न बर्फासारख्या थंडगार शिळा चहूकडून माझ्या अंगावर सरकत आहेत, मला चिरडण्यासाठी, मला चेंगरून मारण्यासाठी. पण नाही नाही, तिला म्हणावं मी असं मरणार नाही. मी इथून बाहेर पडेल, या वाड्याच्या बाहेर, या नगरीच्या बाहेर, सद्गुणाच्या अहंकारानं सडलेल्या या सृष्टीच्या बाहेर. मध्यरात्रीचा काळोख फोडत माझा रथ जाईल धावत आणि धडपडत. एखाद्या पाणलोटाच्या प्रविष्ट वेगानं पिसाट हिंस्र श्वापदासारखा. ऐकून ठेव, ऐकून ठेव. पिसाट हिंस्र श्वापदासारखा. महाराज, महाराज. आज कितीतरी दिवसांनी माझ्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण आलेत. कच्छदेव या प्रतिष्ठानात आले. कच्छदेव, किती मोठे झालात, या विश्वाचे शांतीदूत बनलात. मी तुमची धाकटी बहीण, आशीर्वाद तरी कसा देव. कच्छदेव, तुमचं यश असंच वृद्धिंगत होऊ दे. तुझ्या यशाचा पुनव चांद, तुझ्या यशाचा पुनव चांद, तुझ्या यशाचा पुनव चांद. अमृत देई आर्त जीवाला, अमृत देई आर्त जीवाला. पुनव
जीवाला पुनवचाल तुझ्या यशाचा पुनवचाल अमृत देई मार्त जीवाला अमृत देई मार्त जीवाला पुनवचाल तुझ्या यशाचा पुनवचाल 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 मेलो 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 ठार मेलो. बापरे, काय भयंकर धुमश्चक्री ही. परमेश्वरा, या सज्जनांपासून पृथ्वीचं रक्षण कर रे बाबा. कोण विदूषक? मला काय म्हणालात? तुला नाही ग, आ? त्या परमेश्वराला विनंती केली. परमेश्वराला? हो, का? या असल्या सज्जनांपासून पृथ्वीचं रक्षण कर अशी प्रार्थना केली त्याला. कोणते सज्जन? कच्छदेवांसारख्या. अहो, कच्छदेवांसारखे सज्जनच पृथ्वीचं रक्षण करत असतात. हो का? हो. कुणास ठाऊक. हा? माझी पृथ्वी माझ्या शरीरा एवढी आहे बर. आणि शरीर आहे तोपर्यंतच आहे. शरीर संपलं, पृथ्वी संपली. परंतु आज माझं हे प्रिय शरीर हा? अक्षरशः संपायच्याच बेतात आलं होतं. अगं बाई. अरे बापरे, काय भयंकर प्रसंग तो. हो, काय झालं? आठवणीने सुद्धा अंगावर शहारा येतो. मला पाणी दे जरा शर्मिष्ठे. हो. हो, थांब थांब. आ? नाही म्हणजे इथे शुद्ध आणि सात्विक पाणी आहे ना. हो. महाराजांनी सध्या पेय पदार्थांच्या यादीतून साध्या पाण्याची हकालपट्टी केली आहे म्हणून विचारलं. आहे. मग ठीक आहे. खुश. हे घ्या, हवं तेवढं घ्या. छान. आता कुठे जीवात जीव आला. काय सांगत होतो? हा, त्या राजसेवकांचा तट फोडून हा? ज्या वेळेला हजारो लोक कचाच्या दर्शनासाठी अशोकवनात घुसले ना, तेव्हा ह्या बाजूला पळू की त्या बाजूला पळू असं होऊन गेलं मला. बर. आणि चारी दिशांना पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा. कुठल्याच दिशेला प्रगती झाली नाही. अगं बाई. जागच्या जागीच पळत राहिलो. शेवटी हा? जानव्याची ब्रह्मगाठ हातात धरली. बर. क्रमांक 3ची बायको पाठीमागे लागली अशी नुसती कल्पना केली आणि जी मुसंडी मारली ती थेट या मंदिराच्या दारापर्यंत. अहो, पण तुम्ही त्या गर्दीत गेलातच कशाला? मी कशाला गर्दीत जातोय? मग? मी आपला शांतपणे चिंचेच्या झाडाखाली काव्य करण्याच्या खटाटोपात होतो. काव्य? गर्दीच माझ्या अंगावर चाल करून आली. अगं बाई. पहिला श्लोक पुरा देखील झाला होता. मला तर प्रथमतः असं वाटलं हा? की मी काव्य करायला बसलो म्हणून हे लोक माझ्या अंगावर चाल करून आले की काय. बर. नंतर कळलं की माझं पारिपत्य वगैरे नाही, तर त्या कचाचं कौतुक करण्यासाठी जमले होते सगळे. पण तुम्ही कविता करता हे मला माहित नव्हतं. मला तरी कुठे माहिती होतं. आ? आणि क्रौंच मिथुनाची हत्या पाहण्यापूर्वी त्या वाल्मिकीला तरी कुठे माहिती होतं आपण कवी आहोत म्हणून. आम्हा कवींचं हे असंच असतं. कुठला तरी अपूर्व, अद्भुत आणि रोमांचकारी प्रसंग घडल्याशिवाय आमच्या अंतःकरणात दबा धरून बसलेली शारदा कधी बाहेर येतच नाही. हो? मग आज कोणता प्रसंग घडलाय असा? ओळख पाहू, तूच सांग. हा? कच्छदेव नगरीत आले तो? हा? आ? नाही नाही, म्हणजे एका अर्थाने तो प्रसंग अपूर्व आणि अद्भुत होता, यात शंका नाही. हो. महाराणींनी चालू केलेल्या या यज्ञासाठी ऋषी ऋत्विजांचे आणि गोसावी बैरागांचे तांडेच्या तांडे या अशोकवनामध्ये सध्या आलेले आहेत. त्यामुळे झालंय काय, या अशोकवनामध्ये दाढ्या मिशा जटाजुटांचं असं काही जंजाळ माजलंय म्हणता की नेमक्या वडाच्या पारंब्या कोणत्या आणि या गोसावड्यांच्या दाढ्या कुठल्या हेच कळेन असं झालंय. बरं, इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या ऋत्विजांच्या स्वागतासाठी गर्दी कोणाची? कोणाची? निव्वळ राजदूतांची. म्हातारीची वेणी असते की नाही तितकीच. म्हणजे? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. आणि हेच कच्छदेव नगरात आले. यज्ञ संपल्यावर आले बरं का. पण काय धामधूम, काय गर्दी, का लोक या कच्छासाठी एवढा जीव टाकतात मला खरंच कळत नाही. नाही म्हणजे इतर लोकांप्रमाणे मी त्यांच्या पाया पडेन, काव्य बिव्य नाही रचणार. का?
काव्याचा विषय कसा जिव्हारी भिडायला हवा नाही का? हो का? मग असा कोणता विषय मिळालाय आज? सांगू? सांगा ना. हरलीस? हारले. वा वा, खुद्द ययाती महाराजांना जिंकणारी दासी या विदूषक महाराजांपुढे मी हारले म्हणते. वा. मी कुणालाही जिंकलं नाही. स्त्रिया जिंकत नाहीत, जिंकल्या जातात. हा निव्वळ गैरसमज आहे फक्त पुरुषांचा. हा? काय, डाळिंबाचे दाणे खात पिंजऱ्यामध्ये बसलेल्या पोपटाला नेहमीच वाटतं की आपण हा पिंजरा जिंकलेला आहे. प्रत्यक्षात जिंकलेला असतो तो पिंजरा आणि जिंकला गेलेला असतो तो पोपट. गोंधळ होतो तो डाळिंबाच्या दाण्यांमुळे पोपटाच्या डोक्यात. थांबा आणि थांबा. त्यातही मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय. म्हणजे कोणता तरी अद्भुत, अपूर्व, रोमांचकारक प्रसंग पाहून तुम्हाला काव्य सुचलं. त्याबद्दल सांगणार होतात. हो हो सांगतो सांगा ना, ना. सांगतो. सांगा. मला थोडासा संकोच होतोय सांगा. पण तुला सांगायला काहीच हरकत नाही. हो. राणी वशात काम करणाऱ्या एका द्राविडी दासीनं हा. मला प्रेमपत्र लिहिलंय. अगो बाई, प्रेमपत्र? अहो, म्हणजे पुन्हा लग्नाचा योग आलेला दिसतोय. शांतम पापम, शांतम पापम. का हो? लग्नाचा योग आला हा. की प्रेमाचा कायमचा वियोग झाला म्हणून समजा. बर. ज्याला आपलं प्रेम शाबूत ठेवायचंय त्यांनी या लग्नाच्या भानगडीत कधीच पडू नये. लग्नाच्या प्रकरणातून लहान 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 त्याहून लहान पोरांशिवाय दुसरं काहीही निष्पन्न होत नाही असा शहाण्यांचा अभिप्राय. प्रेमाच्या जिन्यानं माणूस स्वर्गाला जातो तर लग्नाच्या जिन्यानं पाताळाच्या पार तळाशी जातो. माझा 5 वेळेचा अनुभव आहे. माझं कशाला, आपल्या महाराजांचं उदाहरण घ्या. माझं नैतिक धैर्य निदान 5 लग्नांपर्यंत तरी टिकलं. हे तर एकाच लग्नात पाताळाच्या पार तळाशी, रसा तळाशी जाऊन पडलेत. त्यांनी जर देवयानीशी विवाह करण्या अगोदर माझा सल्ला घ्या. थांबा. कोणत्याही विषयावर विनोदानं बोलण्याची तुम्हाला मोकळीक आहे आणि तेच तुमचं काम आहे हे मी जाणते. पण मला वाटतं महाराजांची आजची मनस्थिती, त्यांचं आत्ताचं व्यसन हे तुमच्या विनोदाचे विषय होऊ नयेत. निदान माझ्यासमोर तरी. तुम्हाला याचं काहीच वाटत नाहीये का? शर्मिष्ठे, विनोद हे जिभेचं अपत्य आहे, अंतःकरणाचं नाही. आणि हे बोलणं काही परमार्थाने घ्यायचं नाही. तू दासी असलीस तरी महाराजांची आवडती सखी झालीस. मी विदूषक असलो तरी त्यांचा जवळचा मित्र आहे. त्यांची आजची अवस्था पाहून माझं अंतःकरण तुटल्याशिवाय राहील? 1 वर्षापूर्वी विवाहाच्या पहिल्याच रात्री मृगयासाठी म्हणून मध्यरात्री जंगलात गेलेले महाराज पुन्हा कधी परत आलेच नाही. दुसऱ्या दिवशी महालात परतलेले महाराज फार वेगळे होते, फार. जणू जंगलातल्या लांडग्यांपुढे त्यांनी आपलं पूर्वीचं आयुष्य टाकलं आणि तिथलं भूताखेतांनी दिलेलं आयुष्य पांघरून पुन्हा माघारी आले. मद्य आणि स्त्री यांचा व्यसनी अतिरेक तेव्हापासून चालू झाला. महाराणींसमोर महाराज मान खाली घालतात आणि त्या नजरेआड झाल्या की फक्त स्त्रीचं शरीर आणि मद्याचा प्याला जवळ करतात. आपल्या राणीपदाची त्यांना जेवढी आठवण आहे त्याच्या शतांशानेही पत्नीपणाची आठवण असते ना, तर गोष्टी या थराला गेल्याच नसत्या. शर्मिष्ठे, प्राणांची किंमत देऊनही ही सारी परिस्थिती बदलता आली असती ना, ती देखील द्यायला मी तयार झालो असतो महाराजांना या चिखलातून बाहेर काढण्यासाठी. पण आपले हात फार छोटे, फार छोटे आहेत आपले हात. आकाश कोसळताना दिसतंय पण आपण काहीच करू शकत नाही. एखाद्या रंगालयात बसलेल्या प्रेक्षकांसारखं हे भयान नाट्य आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहतोय, काही करू शकत नाही दुसरं. आलो थांब जरा. हे विदूषका, महाराजांची स्वारी इकडेच येते असं दिसतंय.
झोपेशिवाय रात्री आणि विश्रांतीशिवाय दिवस लोटणाऱ्या माणसाचा चेहरा आहे हा. वाटतं हंबरडा फोडून परमेश्वराला साथ घालावी आणि विचारावं, का रे या श्रेष्ठ माणसाचा असा चुराडा करतोस. शर्मिष्ठे, मी निघतो. पण नाही, या प्रसंगी तरी महाराजांचं मनोरंजन करणं मला शक्य नाही. पण माझ्या डोळ्यात अश्रू आहेत आणि विदूषकाची आसवं म्हणजे जगातील सगळ्यात हास्यास्पद गोष्ट. मी निघतो. पण हे काय, मला वाटलं विदूषक इथे आलाय. हो, आले होते, आत्ताच गेले. गेला? मी येणार हे माहीत असूनही गेला? प्रतिहार, प्रतिहार. त्यांना बोलावू नये, ते यायचे नाहीत. मी बोलावलं तरी का? कारण त्यांच्या डोळ्यात आसवं आहेत आणि ती कुणालाही दिसू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. विदूषकाच्या डोळ्यात आसव? अरे, विदूषक रडायला लागले म्हणजे सृष्टीचा समारोप जवळ आला असंच मानलं पाहिजे, नाही का? ठीक आहे, तुझ्याही डोळ्यात आसवांच्या खुणा दिसत आहेत. तूही रडत होतीस? असेन कदाचित. माझा अधप्पात पाहून? तुमचं दुःख पाहून? नाही नाही नाही, मग अकारण आहेत ती आसव, अकारण आहेत. कारण ज्याप्रमाणे नुसत्या मनानं जगणारा योगी दुःखाच्या पलीकडे जातो ना, त्याचप्रमाणे नुसत्या शरीरानं जगणारा एखादा व्यसनी लंपटही दुःखमुक्तच होतो. मी असाच दुःखमुक्त झालेलो आहे. मला काय परत मार्गावर वगैरे आणण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही? हो, करणार आहे. करणार आहे. उपदेश करून ना, उपदेश करून. फक्त प्रेम करून. आज प्रथमताच तू या शब्दाचा उच्चार करतेस. माझ्या भावनेचा. पण का, कशासाठी? मला हवत नाही म्हणून. अरे पण प्रेमासारख्या कोमल भावनांना आता माझ्या आयुष्यात जागाच राहिलेली नाहीये. मला स्त्रीचं फक्त शरीर दिसतं, तिचं मन नाही दिसत. माझ्या दृष्टीनं स्त्री एक व्यसन आहे, मनोरंजनाचं साधन आहे, बुद्धीला ग्लानी आणणारी नशा आहे. आणि अशा व्यसनाच्या रूपानं माझ्याजवळ येणाऱ्या स्त्रियाच मला सहन होतात, इतर नाहीत. महाराज, आपण स्वतःचीच फसवणूक करता आहात. मी व्यसनाच्या रूपानं आपल्याजवळ कधीच आले नाही. आणि तरी देखील आपण माझा सहवास सहन करीत असता. हो, फक्त तुझाच. का? कशासाठी? का काय? का काय? अरे, रानोमाळ हिंडणाऱ्या एखाद्या हिंस्त्र पशुला सुद्धा एखादी जागा अशी असावीशी वाटते की जिथे त्याला विश्वासानं मान ठेवता येईल. बस, दुसरं काही नाही. जे आहे ते कबूल करायची आपल्याला भीती वाटते महाराज. तसंही असेल कदाचित. कारण जंगलातली जनावरं जेवढी क्रूर असतात ना, तेवढीच ती भित्रीही असतात. माझ्या भेकडपणाची मला जाणीव आहे ना, आहे. काल कचदेव राजसभेत आले तेव्हा त्यांच्या नजरेला नजर द्यायचं धाडस मला झालं नाही. कचदेवांसारख्या या देवयानी सारख्या श्रेष्ठ माणसांच्या पासून माझं भ्यायलेलं मन सतत दूर दूर पळत असतं. आणि का कुणास ठाऊक, पण तुझ्या सहवासाचा निवारा शोधत तुझ्याकडे येतं. खरं तर येऊ नये, पण येतं ना. तूही माझा धिक्कार का करत नाहीस ग शर्मिष्ठे? माझ्या चारित्र्याचा चिखल पाहून तुला माझा तिरस्कार नाही वाटत? नाही वाटत. संसारातल्या साऱ्या दुर्गुणांनी आपल्या स्वामित्वाचं तुमच्या कपाळावर शिक्कामोर्तब केलं ना, तरी तुमच्याबद्दलच्या माझ्या भावनेत तीळ मात्रही फरक पडणार नाही.
अरे मग तुझ्या दुर्दैवाला पारावार नाही यात शंका नाही, कारण तुझ्या या भावनेला मी कोणतंही उत्तर नाही देऊ शकत, कारण मला तशी अनुमती नाही आणि मला द्यायचंही नाही, मी देणार नाही देणार. महाराज, आपण माझ्यावर प्रेम करावं असं मी कधीही म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही. माझ्या अधिकाराच्या सीमा मी जाणते. अधिकार अधिकार क्षमा सृष्टीच्या पलीकडे अज्ञातात बसून जो कोणी हे अधिकाराचे नियम ठरवत असेल ना, त्याला सगळं कळलंय. पण प्रेमाचा धर्म त्याला उमगलाच नाही. अरे प्रेम करण्याचे ज्या क्षणी अधिकार निर्माण होतात ना, त्या क्षणी प्रेम संपतं आणि अधिकाराचे फक्त पोलादी, हे असले पोलादी साखळदंड तेवढे शिल्लक राहतात. परस्परांना काचून काचून मारण्यासाठी. महाराज, माझ्या गळ्याची शपथ आहे. घेऊ दे ना मला. का नाही म्हणते? तू राजकन्या असून दासी झालीस, मी माणूस असून जनावर झालोय. निदान होण्याचा मनापासून प्रयत्न तरी करतोय. नाही, कधी कधी तुझ्यासारखंच मला देखील वाटतं की हे सगळं व्यर्थ आहे. मद्य आणि मंचक याच्या पलीकडे जीवनाला काहीतरी अर्थ असायला हवा. अरे नसेल तर आपण तो द्यायला हवा. माझ्या त्या राजशाही मंचकावर रोज नव्या नव्या शरीरांचा कुस्करा करताना, मद्याचे घट एका मागून एक पोटात रिचवताना, जंगलात श्वापद मारताना किंवा नग्न वारांगणांचे नाच पाहताना काळजात कट्यार गेल्यासारखी वेदना होते आणि वाटतं की असंच छातीवरती हात दाबून सृष्टीच्या सरहद्दीपर्यंत धावत सुटावं. पण नाही ते धाडस अजूनही होत नाहीये. पण होईल ना एक दिवस, याच्यामुळे का होईना ते धाडस मला होईलच. महाराज, ठीक आहे, तुला आवडत नसेल तर नाही घेणार मी. पण मग माझं एक काम करशील? हो, आज्ञा करा. माझ्यासाठी एखादं गाणं म्हणशील का? गाणं? हो, नक्की. मग म्हण. तुझ्या लाल पिवळ्या कोमल तीव्र स्वरांच्या अभेद्य भिंती माझ्या सभोवार उभारून टाक आणि त्याच्या आत मला कोंदटून टाकणार तुझं संगीत हवंय. शबा, या अवस्थेत मला तुझा स्वर हवाय. शबा मला तुझा स्वर हवाय. चंद्र